आता जे बॉडी बिल्डिंग करतात त्यांचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन वेगळं असते. किंवा समजा एखाद्या व्यक्तीला फॅट लॉस करायचा आहे तर त्याचं पण एक डाएट बनवायचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं. म्हणजे कॅलरी डेफिसिट, कॅलरी सरफेस हे कन्सेप्ट काय आहेत आणि बॉडी बिल्डिंग मध्ये त्याचा काय रोल आहे? जिम मध्ये आपण हार्ट अटॅक येणं ह्या गोष्टी कमी आहेत, कार्डियाक अरेस्ट जास्त म्हणू शकताय, कारण हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या. ते प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा बनवर असते किंवा मिओनिज मध्ये असते किंवा मिओनिज असं ऐकलं की ते ऑइल पासून बनलेलं असतं. मग ते लिमिट किती असणार एका हेल्दी बॉडी? लिमिट असं नाही, तुम्ही फक्त बॉडी बिल्डिंग आणि जिम करणारेच नाही, तुम्ही रनिंग करणारे म्हणा किंवा कुठलाही स्पोर्ट्स असू दे, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि खो खो, ह्या गोष्टीमध्ये परफॉर्मन्स जर वाढायला पाहिजे असेल तर तुम्ही क्रिएटिन हे, म्हणजे ते ऍटलिस्ट सगळेच ऍथलीट आता क्रिएटिन घेतात, कारण ते फक्त मसल बिल्ड करायचं काम नाही करत, ते तुमचा परफॉर्मन्स पण वाढवायचं काम करतात. रिअल स्ट्रगल, आपण या कन्सेप्टमध्ये बरेच प्रॉडकास्ट बघितलेत ज्यामध्ये आपण त्यांचा बॅकग्राऊंड बघतोय, त्यांनी काय स्ट्रगल करून त्यांचं अचिव्हमेंट घेतल्यात ते बघतोय. पण ते व्हिडिओ बघून आपण मोटिवेट झाल्यानंतर आपल्याला पण वाटते की फिटनेसमध्ये आपण काय ते करायला पाहिजे किंवा आपल्या स्वतःच्या फिटनेसवर लक्ष द्यायला पाहिजे. आपला असू दे किंवा फॅमिलीमध्ये कोणतेही एजेड लोक असू देत किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणतेही जे पर्सन आहेत त्यांच्या फिटनेसकडे आपण लक्ष द्यायला ट्राय करत असतोय, पण आपल्याला नॉलेज नसते किंवा काय माहिती नसते. तर ती माहिती आज कव्हर करायला आणि त्या माहितीचं तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आपण आज आजचा प्रॉडकास्ट शूट करतोय. यामध्ये आपण तुमच्या आहारामध्ये काय पाहिजे, जर तुम्हाला डायबिटीज, शुगर होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे किंवा जर झाली असेल तर काय करायला पाहिजे हे सोडून, प्लस आपण बॉडी बिल्डिंगसाठी आपले डाएट प्लॅन कसे बनवतोय, प्लस जर एखादा आजार झाला असेल, थायरॉइड वगैरे आजार झाला असेल तर त्यांच्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतोय हे आपण आजच्या शूटमध्ये बघणार आहे. आज आपले गेस्ट आहेत शिवानी मॅडम, यांच्याकडून आपण पूर्ण डाएटचा कॅल्क्युलेशन काय असेल ते जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आता तुम्ही म्हणजे फिटनेसमध्ये वर्क करताय किंवा डायटेशन मध्ये काम करताय, तर तुम्हाला काय वाटतं फिटनेस काय आहे? पहिलं तर मी थँक्यू म्हणेन, कारण मला माझं नॉलेज शेअर करायला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. कारण खूप जण असे आहेत ज्यांच्याकडे भरपूर नॉलेज आहे पण त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नसतोय किंवा काहीतरी शिकायचं असतंय पण त्यांना शिकवणारं किंवा सांगणारं कोणी नसतंय. त्याच्यामुळे पहिले तर थँक्यू म्हणेन. मोस्ट वेलकम. आणि फिटनेस म्हणजे ज्या आपल्या डेली रुटीन मध्ये ऍक्टिव्हिटीज असतात, जसं की जिना चढणं असेल किंवा खालून गोष्टी लिफ्ट करणं असतील, आता घरात जे घरची कामं असतात, सिलेंडर लिफ्ट करणं असेल, कपडे धुणं, ह्या गोष्टी जर तुम्ही डेली इझिली करू शकत असाल तर तुमचा फिटनेस लेवल चांगला आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा पण हाय जायचं असेल तर मग ते तुम्ही एखादा गोल ठरवून मग तुम्ही त्या गोलसाठी प्रिपेअर करून तसा प्रोग्राम ट्रॅक करून मग तुम्हाला ती गोष्ट फॉलो करायला लागेल, मग ते करता येईल. पण माझ्यासाठी जनरल क्लायंट असेल किंवा बाकीच्या फील्डमध्ये काम करणारे जे लोक असतील त्यांच्यासाठी फिटनेस म्हणजे डेली ऍक्टिव्हिटीज ज्या इझिली तुम्ही करू शकाल, अशा ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला करता येत असतील तर तुम्ही फिट आहात. आता फिटनेस म्हणलं किंवा डाएट म्हणलं तर आपल्याकडे एक शुगर हा सगळ्यापुढे नाव येणार जास्त आहे. जर समजा शुगर चवीला तर चांगले पण ती शरीरासाठी एवढी वाईट काय, ती बॉडीमध्ये काय रिॲक्ट करते? ऍक्च्युली तशी शुगर वाईट नाहीये, म्हणजे पण तुम्ही ते किती अमाऊंट मध्ये खाताय हे जास्त मॅटर करते. आता मी मुलगी आहे, मला क्रेविंग्स होतात, अशा सगळ्यांनाच क्रेविंग्स होतात, गोड खायचे क्रेविंग्स होते किंवा कॅडबरी असेल किंवा वेफल्स असतील, आता मार्केटमध्ये भरपूर काय काय पेस्ट्रीज वगैरे आलेत, सगळ्यांनाच खायची इच्छा होते. पण ते पूर्णपणे अवॉइड करणं म्हणजेच तुम्ही व्यवस्थित डाएट फॉलो करताय असं नाहीये. तुम्ही एखादा दिवस ठरवून तेवढंच एक पेस्ट्री छोटी खाल्ली तसंही चालतं, कारण मीही तसंच करते, पूर्ण अवॉइड नाही करत. पण ते लिमिट ठरलं पाहिजे, म्हणजे तुम्ही किती अमाऊंट मध्ये ते खायला पाहिजे. जर लिमिटपेक्षा जर जास्त तुमचा इंटेक होत असेल तर ते ऑब्व्हियस आहे की ते तुमच्या बॉडीला हानिकारक ठरेल. आता इन जनरल कोणती पण ह्युमन बॉडी आहे त्याला हेल्दी राहण्यासाठी त्याच्या डाएटमध्ये, आहारामध्ये काय काय पाहिजे, मायक्रोज असू देत किंवा फूड्स असू देत? आता लहानपणापासूनच म्हणजे आपण 5वी 6वी किंवा 10वी पर्यंत आपल्याला प्रत्येकाला सायन्स मध्ये शिकवलेलं असतं की प्रथिने म्हणजे काय, प्रोटीन काय इम्पॉर्टंट आहे हे आता आपल्याला जाऊन कळतं. त्यावेळेला आपल्याला माहित नव्हतं की प्रथिने म्हणजे ह्या गोष्टी एवढ्या पुढे जाऊन आपल्याला इम्पॉर्टंट असतील असं. आणि डेली लाईफमध्ये म्हणजे तसं बघायला गेलं तर कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, पण ते तुम्ही किती मॉडरेट मध्ये खाताय हे जास्त मॅटर करते. आणि कॅल्क्युलेशन म्हणायचं गेलं तर मग तसं प्रत्येकाच्या बॉडी टाईप वेगळं असते, हाईट वेगळी असते,
किंवा वेट वेगळं असतंय किंवा मेटाबॉलिझम स्लो असतं, हाय असतोय, याच्या हिशोबाने त्यांनी ते फूड इंटेक ठेवायला पाहिजे. ओके, मग आता हेल्दी फूड कोणते कोणते त्यांनी आहारामध्ये ऍड करायला पाहिजे? अंडे, चिकन, पनीर, सोया, टोफू हे तर प्रोटीन मध्ये आले. दही प्रोबायोटिक्स मध्ये जात आहे. परत बटर मिल्क म्हणजे ताक प्रोबायोटिक्स मध्ये जात आहे. पोटॅशियम साठी बनाना बेस्ट आहे, फ्रुट्स बेस्ट आहेत. पण फ्रुट्स पण कसं तुम्ही लिमिट काहीतरी थोड्या अमाऊंट मध्ये खाऊ शकताय, असं आहे. आणि फॅट्स मध्ये अंड्यामध्ये जो आपण येलो योक काढून टाकतो, तो येलो योक आहे ना, म्हणजे आता मला हे कळत नाहीये की काढून टाकतात का, पण प्रत्येकाचं कसं असते, बॉडी बिल्डिंग आता हे प्रोफेशन आहे. तुम्हाला त्या अमाऊंट मध्ये फॅट, त्या अमाऊंट मध्ये प्रोटीन ह्या गोष्टी घ्यायला लागतात, त्याच्यामुळे तुम्ही ते काढून टाकता. पण तुम्हाला फॉलो करून बाकीची लोक पण काय करतात की तेच करतात, नाही हे लोक व्हाईट खातात ना, मग आम्ही पण व्हाईट खाणार, येलो योक काढून टाकणार. पण ती गोष्ट चुकीची आहे. तुम्हाला येलो योक मध्ये फक्त 3 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि बाकीचे 3 ग्रॅम असतात ते व्हाईट मध्ये असतं. आणि जे येलो योक असतं की नाही, त्याच्यात सगळे अमिनो ऍसिड्स आहेत, म्हणजे 9 अमिनो ऍसिड्स जे बॉडीला गरजेचे असतात ते फक्त अंड्यामधूनच मिळतात. आणि जर तेच तुम्ही काढून टाकत असाल तर मग तुमच्या बॉडीला जे गरजेचं आहे ते मिळणार कसं? आणि अमिनो ऍसिड्स हेच एक गोष्ट अशी आहे जी तुमचं प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. म्हणजे प्रोटीन बनवण्याचं किंवा प्रोटीनला मसलमध्ये ज्या वेळेला ट्रान्सफर होतं, मसल कन्वर्ट होतं, त्यावेळेला हे अमिनो ऍसिड्सच हेल्प करतात तुम्हाला. आता असे मी किती लोक बघितले की जे स्ट्रिक्ट डाएट करतात पण त्यांना हार्ट अटॅकचे चान्सेस असतात किंवा दम लागतो. प्रत्येकाच्या अशा काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तुम्ही जे गरजेचं आहे तेच नाही घेताय तर मग काहीच उपयोग नाही. मग डाएट कशाला करताय? आता आपण बोलताना हार्ट अटॅकचा एक पॉईंट निघला. आता जास्त करून जिम मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण, म्हणजे जी हार्ट अटॅक सगळीकडेच होते, पण आज मीडियावर म्हणा किंवा न्यूज मध्ये आपण असं बघतोय की जिम मध्ये हार्ट अटॅक झाला तर त्याला जिम कारणीभूत आहे. मग ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली जिम मध्ये आपण हार्ट अटॅक येणं ह्या गोष्टी कमी आहेत, कार्डियाक अरेस्ट जास्त म्हणू शकताय. कारण हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. कार्डियाक अरेस्ट म्हणजे तुम्ही कंटिन्यू एक गोष्ट जास्त वेळ करताय, समजा रनिंग तुम्ही ट्रेडमिल वरती करताय इन्क्लाइनला आणि खूप जास्त वेळ करताय, जे तुमची बॉडी टॉलरेटच नाही करत आहे, म्हणजे लिमिटच्या बाहेर गेलं तर ऑब्व्हियस आहे ना कार्डियाक अरेस्ट येणार, म्हणजे बॉडी रिस्पॉन्ड देणारच. ह्या गोष्टीमुळं कार्डियाक अरेस्ट वगैरे जास्त असतात. प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपली बॉडी काय लिमिट पर्यंत कुठल्या गोष्टी सोसू शकते किंवा कुठेपर्यंत आपण बॉडीला आपल्या पुश करू शकतो. जर हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी इझी करू शकता. ओके, म्हणजे जिम पण एक प्लेस आहे. हार्ट अटॅक यायचा तर कुठं पण येऊ शकतो, पण ते जिमला ब्लेम करून जिम थांबवण्यापेक्षा वर्कआउट कंटिन्यू करायला पाहिजे. तुम्ही लिमिट मध्ये, म्हणजे तुमची बॉडी जर तुम्हाला आन्सर करत, आता प्रत्येकाची बॉडी आन्सर करत असते. समजा तुम्ही खूप दिवस झालं शुगर खाताय आणि तुम्हाला आता शुगर झाली आहे, मग तुम्हाला शुगर झाली ह्याचं रिझन काय? तुम्ही शुगर इंटेक करताय, म्हणजे तुमची बॉडी तुम्हाला रिस्पॉन्ड करते की बाबा आता बास, शुगर खूप खाल्ली आहे आणि आता शुगर तुला झाली आहे, तू खाऊ नको. म्हणजे तुमची बॉडीच तुम्हाला सांगत असते की या गोष्टी जास्त होत आहेत, त्या गोष्टी आपल्याला कमी करायला. त्यावेळेला आपल्याला आपल्या बॉडीचं ऐकलं पाहिजे. आता शुगर जास्त करून ओल्ड एजच्या माणसांना होतंय. कधी आपण एखादं बघतोय की कमी एजच्या मुलाला पण शुगर झालाय, पण शुगर झाल्यानंतर किंवा शुगर व्हायला नको म्हणून आपण काय प्रिकॉशन घेतो? शुगर रिव्हर्स होते. जे डॉक्टरांनी मेडिकेशन सांगितलं ते मेडिकेशन जर तुमच्या असतील आणि त्याच्याबरोबर तुम्ही डाएट चांगलं फॉलो करत असाल, एक्सरसाइज वगैरे असेल तर शुगर रिव्हर्स होते. आणि मेन शुगर, डायबिटीज म्हणजे शुगर वगैरे किंवा पीसीओडी, थायरॉइड ह्या ज्या अशा गोष्टी आहेत, याला हे होण्याचं रिझन एकच आहे की तुमचं लाईफस्टाईल. तुम्ही एवढे वर्ष जी लाईफस्टाईल फॉलो करत आलाय त्या गोष्टीमुळे तुम्हाला ह्या गोष्टी झालेल्या आहेत. असं नाही आहे की ह्या इन जनरल म्हणजे जेनेटिकलीच तुम्हाला आलं. असू शकतं, काही जणांना शुगर जेनेटिकली असतं, काही जणांना थायरॉइड असतं, पण त्या गोष्टी आपल्याला तिथं स्टॉप वाढू न देता आपल्याला त्याच गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवता येईल हे पण तुम्ही करू शकता. मग ते तुमचं सगळं आहारावरतीच डिपेंड आहे. मी तर असं म्हणेन की तुमचं 20% वर्कआउट तर आहेच, पण 80% तुम्ही जे खाताय त्या गोष्टींवरती तुमचं पूर्ण लाईफस्टाईल किंवा तुमचं पूर्ण आयुष्य डिपेंड असतं. पहिल्याचे लोक कुठं करत होते वर्कआउट? पण आहार चांगला होता ना. आता तसं नाहीये, आता खाणं सगळं चेंज झालंय. फास्ट फूड बद्दल काय सांगाल? फास्ट फूड मध्ये पण मी असं नाही म्हणणार की खाऊ नका. म्हणजे फास्ट फूड मध्ये आता बर्गर आले, पिझ्झा आले, ते काय मायोनीज वगैरे जास्ती अमाऊंट मध्ये घालतात, सँडविचेस आले.
मग तुम्ही फास्ट फूड जरी खायचं असेल तर तुम्ही त्यातल्या त्यात मील रिप्लेसमेंट करू शकताय. म्हणजे समजा आता तुम्हाला काहीतरी बाहेर गेलंय कुठेतरी कॅफेला आणि तुम्ही फास्ट फूड आता कॅफेमध्ये जास्त करून फास्ट फूडच मिळत आहे, आपल्याला कळत नाहीये की आपण काय खायचं. सँडविच त्यातल्या त्यात हा बेस्ट ऑप्शन आहे. सँडविच बेस्ट ऑप्शन आहे, हॉट कॉफी बेस्ट ऑप्शन आहे. अशा गोष्टी जर तुम्ही त्यात रिप्लेस करत असाल तर मग तुम्हाला सोपंच जाणार आहे. तुम्हाला काही गोष्टी अवॉइड करायच्या नाही आहेत. मी असं म्हणत नाही तुम्ही कॅफेत जाऊ नका, पण कॅफेमध्ये पण मेन्यू भरपूर दिलेले असतात. मग त्यातल्या त्यात जर तुम्ही जो मेन्यू हेल्दी आहे किंवा ज्याच्याने आपल्या बॉडीला जास्त त्रास होणार असे मेन्यू जर चूज करत असाल तर ते चांगलंच आहे ना. विषय निघाला आपला बर्गरचा वगैरे, मग त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा बनवर असते किंवा मिओनिज मध्ये असते किंवा मिओनिज असं ऐकलं की ते ऑइल पासून बनलेलं असतं. मग ते लिमिट किती असणार एका हेल्दी बॉडी? लिमिट असं नाही. आता आपण जे लोक जी जिम करतो की ज्यांना नॉलेज आहे, आपण काय करतो वीक मधून एकदा किंवा 2 वीक मधून एकदा खातो. त्याच्यामुळे आपल्याला ते आपण खाल्लं तरी आपल्याला काही होत नाही. पण काही लोकांचं कसं असतं, 2 दिवसाला एकदा गेला बर्गर खाल्ला, पिझ्झा खाल्ला, परत आठवड्यातून 3-4 वेळा तेच खाल्लं किंवा फास्ट फूड खाल्लं. ह्या ज्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू खाताय की नाही, या गोष्टींमुळे प्रॉब्लेम होते. आणि मायोनीज हा हाय कॅलरी मध्ये जातो आणि बॅड फॅट्स मध्ये पण येतं ते. त्याच्यामुळे मायोनीज हे चांगलं नाहीच आहे तसंही. पण तरीही तुम्हाला जर खायची इच्छा असेल तर मग तुम्ही ते लिमिट किंवा तुम्ही डे ठरवून मंथ मधून एकदा खात असेल तर ठीक आहे. पण ते एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये होत असेल तर विच इज नॉट गुड. जी युवा पिढी आहे ती तर फिटनेसकडे वळल्या पूर्ण. मग जी ओल्ड एज आहेत त्याने त्यांच्यामध्ये म्हणजे एखाद्या घरामध्ये ओल्ड एज पर्सन आहे, त्यांना काय आजार झाला तर त्याचा रिफ्लेक्ट आपल्या पूर्ण फॅमिलीवरती होतो. मग त्या ओल्ड एजच्या व्यक्तींना हेल्दी राहण्यासाठी त्यांनी काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, प्लस डाईट आणि वर्कआउट किंवा डाईट आणि फिजिकल म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी असेल तर यामध्ये काय त्यांचा ताळमेळ असायला पाहिजे? मी पहिला तर म्हणेन की त्यांनी डाएटमध्ये प्रोटीन ऍड करणं गरजेचंच आहे. कारण जसं जसं वय वाढत जातं तसं मसल लॉस खूप होतोय, बोन डेन्सिटी कमी होता. मग तो मसल लॉस होतोय आणि हा होणारच, आपण त्याला अवॉइड नाही करू शकत, ते एज नुसार होणार. पण त्या गोष्टीला आपण मेंटेन ठेवणं की ती गोष्ट खूप जास्त कमी न होता त्या गोष्टीला टिकवून ठेवणं आपल्या हातात. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन गरजेचं आहे, फॅट्स गरजेचे आहेत, अमिनो ऍसिड्स गरजेचे आहेत, जसं की मी अंड म्हटलं पूर्ण. जर तुम्हाला ते नसेल होत तर फिश ऑइल किंवा ओमेगा 3 जे म्हणतात त्या टॅबलेट्स असतात, परत मल्टीविटामिन्स असतात, हे सप्लिमेंटेशनचा भाग आहे हा. D3 आता डॉक्टर ऑलमोस्ट सगळ्या एज लोकांना D3 आणि कॅल्शियमच्या गोळ्या सुरूच ठेवतात. मग कॅल्शियम आणि D3 हा पण तुमचा एक फिटनेसचाच भाग आहे. कारण तुम्ही इतके वर्ष स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे नाही केली. स्ट्रेंथ ट्रेनिंग जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या बॉडीमध्ये मसल मास डेव्हलप नाही होणार, बोन स्ट्रॉंग होणारच नाही. आणि जर मग ते अचानक तुम्हाला आता समजलं की अरे माझं बोन कॅल्शियम कमी झालंय किंवा मसल लॉस झालाय आणि मग त्यावेळेला जर तुम्ही फॉलो करत असाल तर ठीक आहे. म्हणजे असं नाहीये की तुमच्या हातात नाहीये, तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही आतापासूनच त्या गोष्टी रुटीनला लावल्या तर त्यावेळेला जे प्रॉब्लेम्स होणार आहेत ते ओव्हरकम होऊ शकतात. आता जे बॉडी बिल्डिंग करतात त्यांचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन वेगळं असते. किंवा समजा एखाद्या व्यक्तीला फॅट लॉस करायचा आहे तर त्याचं पण एक डाएट बनवायचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं. मग कॅलरी डेफिसिट, कॅलरी सरप्लस हे कन्सेप्ट काय आहेत आणि बॉडी बिल्डिंग मध्ये त्याचा काय रोल आहे? कॅलरी डेफिसिट आणि कॅलरी सरप्लस हे तुमच्या प्रत्येकाच्या बॉडी टाईपवर आणि तुमच्या गोलवरती डिपेंड असतात. आता समजा तुम्हाला मसल गेन करायचा, ऑब्व्हियसली मसल गेन करायचा म्हटल्यावर तुम्हाला कॅलरीज एक्स्ट्रा खायला लागतील. म्हणजे काय, तुम्ही त्यात मसल मास वाढवणार, तुम्हाला कुणालाच फॅट वाढवायची इच्छा नसते ना, राईट? मसल वाढायला पाहिजे. इव्हन मुलं असू देत किंवा मुली असू देत, प्रत्येकाचा गोल हा असंच असतो की मसल वाढले पाहिजे. मग त्या मसल वाढायला तुम्हाला प्रोटीन इंटेक गरजेचंच आहे. कसं असतं, आम्ही आता समजा IT प्रोफेशन मध्ये जे आहेत त्यांना ऍक्टिव्हिटीज त्यांचे किंवा वर्कआउट वगैरे होत नाही, त्यांचं बसून काम असतं. ज्यांचं बसून काम असतं त्यांनी पण म्हणजे जेवढं बॉडी वेट आहे तुमचं तेवढा डेली प्रोटीन इंटेक तुमचा गरजेचंच आहे, तुमचा व्हायलाच पाहिजे. असं म्हणत नाहीये की जे जिमला जातात त्यांनीच फक्त प्रोटीन इंटेक घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. बॉडी बिल्डिंगचा फक्त एवढाच फरक असतो की तुमचं प्रोटीन इंटेक खूपच हाय असतो. आम्ही हाय, नॉर्मल लोकांना हाय ठेवून नाही चालत, कारण त्यांची तेवढी डायजेशनची कपॅसिटी नसते आणि बॉडी तशी रिॲक्ट पण करत नाही. कारण तुम्ही त्या स्पोर्ट्सच्या रिलेटेडच तुमचा सगळा प्रोग्राम असतो किंवा मेडिसिन्स वगैरे सगळे तुमचे त्या रिलेटेडच असतात. त्याच्यामुळं तुम्हाला जेवढं डायजेस्ट होतं तेवढं मला होईल हे प्रत्येकाची बॉडी टाईप पण वेगळी आणि त्याची बॉडी तशी रिॲक्ट पण वेगळी. आता बॉडी बिल्डिंग मध्ये पण तसंच आहे, तुमचं वेट वेगळं आहे, तो अपोजिटला तुमचा असणारा वेट वेगळा आहे, हाईट वेगळा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे मेडिसिन सुरू आहेत
त्याच अमाऊंट मध्ये त्यांना सुरू असतील असं नाहीये ना, कारण त्यांची क्वांटिटी आणि तुमची क्वांटिटी वेगळी असते. सेम असंच आहे. लोकांना काय वाटतं, अरे ह्याचा डाएट प्लॅन मी फॉलो करते, आम्ही त्याच पॉइंट वरती येणार होतो आता. माझं पण वेट कमी होईल, पण तसं होत नाही ऍक्च्युली, कारण तुमचं बॉडी पूर्णच वेगळं आहे आणि त्यांचं बॉडी वेगळं, आणि प्रत्येकाची बॉडी रिॲक्ट पण वेगळी करते. काय जणांना फक्त कीटो सूट होतं, काय जणांना कीटो सूटच होत नाही. कीटो म्हणजे काय, फक्त प्रोटीन आणि फॅट्स असतात, कार्ब्स काहीच नसतात. आपल्या रोजच्या आहारामध्ये थोडंफार चेंजेस करून हेल्दी वे कडे जाणे म्हणजे डाएट आहे. पूर्णपणे चेंज करणं डाएट गरज नाहीये. तुमचं जर पर्टिक्युलर एखादा गोल असेल की हा बाबा मला एवढ्या डिजिट पर्यंत फॅट लॉस करायचंय आणि मला तेवढं तिथे जायचंच आहे, तसं असेल तर तुम्ही स्ट्रिक्ट डाएट फॉलो करा, मी नाही म्हणणार नाही. पण जर तुम्हाला एक हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे तर मग तुम्ही आहे ह्या गोष्टींमध्ये चेंजेस थोडेफार करून तुम्ही लाईफस्टाईल तुमची चांगली बनवू शकता. आता बॉडी बिल्डिंग सोडून इन जनरल ह्युमन बॉडीसाठी कोणते बेस्ट सप्लिमेंट आहेत? 3 वे प्रोटीन एक बेस्ट आहे, क्रिएटिन एक बेस्ट आहे, आणि EAA BCAA ह्या गोष्टी. पण मी EAA BCAA जास्ती म्हणजे रेकमेंड नाही करत, कारण ते अमिनो ऍसिड्सच येतात आणि रिकव्हरीसाठीच यूज करतात. मग जर तुम्हाला ते एक्स्ट्रा पैसे घालून घ्यायचे असेल तर मग मी सांगेन की तुम्ही पनीर किंवा एग्स वगैरे खा, कारण त्यातून पण तुम्हाला तेच मिळतं. आणि काही वे प्रोटीन असे पण आहेत ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड्स ऍडेड असतात. त्या गोष्टी पण घेत असेल तर मग तुम्ही BCAA EAA नाही घेतलं तरी चालेल. आता जास्त एज वालेल्या माणसांकडून आपण खूप ऐकतोय की आपल्या घरामध्ये सांगतात की व्हे प्रोटीन किंवा डब्यामध्ये प्रोटीन आहे ते खायचं नाहीये. मग ती कन्सेप्ट आहे किंवा ती मिथ आहे, ती कसं क्लिअर करणार? ऍक्च्युली ते आता घरी माहिती नसतं. आता पनीर बनवतात, दूधच्या वेळेला आपण घरी पनीर बनवतो. पनीर बनवल्यावर जे पनीरचं राहिलेलं जे पाणी असतं त्याला वे प्रोटीन म्हणतात. पण हे आता घरी माहिती नाही आणि आपण काय करतो, त्याची टेस्ट वेगळी लागते म्हणून ते फेकून देतो किंवा टाकून देतो, फक्त पनीर घेतो. त्यालाच प्रोसेस करून तुमचं वे प्रोटीन बनवलेलं आहे. फक्त काय ते पावडर फॉर्म मध्ये येत आहे आणि डब्यामध्ये येत आहे, त्याच्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही बसत आहे. आणि खूप सारे ब्रँड्स पण आहेत असे जे म्हणजे रजिस्टर्ड नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सअप असते. किंवा आता खूप वेळेला असं ऐकलंय आपण की न्यूजला फेक सप्लिमेंटचं स्टोअर हे केलेलं, म्हणजे चेकिंगला वगैरे गेले किंवा सप्लिमेंट सापडले, अशा गोष्टी. मग ह्या गोष्टी लोक ऐकतात, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्या गोष्टी चांगल्या नाही आहेत वे प्रोटीन. पण जर तुम्ही त्यातल्या तर चांगले ब्रँड जर चूज करत असाल तर मग चुकीचं काहीच नाही आहे आणि त्याचा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला बॉडीला त्रास नाही होत. म्हणजे व्हे प्रोटीन असू दे किंवा कोणतेही सप्लिमेंट असू दे, जर कंपनीचे ब्रँडेड असेल, जर जेन्युइन सप्लिमेंट असेल तर तो इफेक्ट चांगला देणार आहे, साईड इफेक्ट देणार नाही. पण जर जो ब्रँड आपल्याला लोकलला माहित नाही आहे किंवा फेक ब्रँड असेल तर तो आपल्याला साईड इफेक्ट देणार आहे. मग प्लस क्रिएटिनचं, आता क्रिएटिनची क्रेज जास्त झाल्या. प्रत्येक जण ज्याला बॉडी बिल्डिंग करायचं आहे किंवा जो जिमला सध्या बिगिनर जरी असला तर त्याचा पहिला गोल असते क्रिएटिन. क्रिएटिन बद्दल काय म्हणणार? क्रिएटिन हा तुम्हाला एक सपोर्ट द्यायचं काम करतोय मसल ग्रोथसाठी, तुमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी. तुम्ही फक्त बॉडी बिल्डिंग आणि जिम करणारेच नाही, तुम्ही रनिंग करणारे म्हणा किंवा कुठलाही स्पोर्ट्स असू दे, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि खो खो, ह्या गोष्टीमध्ये परफॉर्मन्स जर वाढायला पाहिजे असेल तर तुम्ही क्रिएटिन हे, म्हणजे ते ऍटलिस्ट सगळेच ऍथलीट आता क्रिएटिन घेतात, कारण ते फक्त मसल बिल्ड करायचं काम नाही करत, ते तुमचा परफॉर्मन्स पण वाढवायचं काम करतात. ब्रेन डेव्हलपमेंटचं, म्हणजे ब्रेन वरती पण ते रिॲक्ट करतं चांगलं. तुमची ब्रेनची क्विक, ज्या वेळेला आपण म्हणतो की आता क्विक ऍक्शन घेता आली पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या स्पोर्ट्समध्ये कामाला येतात. कारण त्यावेळेचा जो डिसिजन असतो तो ऑन दी स्पॉट आणि करेक्ट घेणं किंवा त्यावेळेला आपल्याला काय करायचं हे क्विक ऍक्शन घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं आपली स्ट्रेंथ वाढणं इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे क्रिएटिन हे बेस्ट सप्लिमेंट आहे की तुम्ही त्या गोष्टी सगळ्याच करू शकताय. मार्केटमध्ये प्री वर्कआउट आलं, त्यामध्ये आपलं म्हणजे गव्हर्नमेंट रूल नुसार 200 kg पर स्कूप लिमिट आहे. पण बॉडी बिल्डिंग करताना किंवा वर्कआउट करताना मुलांना काय वाटतं ती जास्त जेवढं अमाऊंट मध्ये मी घेईल तेवढं ते मला बेनिफिट देणार. मग ती मिथ कशी क्लिअर करणार आहे? ती मिथ नाही आहे ऍक्च्युली. ते काय होतं, आता मी कंटिन्यू 1 महिना, म्हणजे तुम्ही मी कोणी असू दे, कंटिन्यू 1 महिना आपण 200 mg प्री वर्कआउट घेतो, प्री वर्कआउट, आणि 1 महिना झाल्यानंतर ती गोष्ट आपण थांबवत नाही, ती कंटिन्यू करतोय. मग ती कंटिन्यू केल्यावर आता तुमच्या बॉडीला सवय झाली ना 200 mg ची, मग त्या 1 महिन्यानंतर तुमची बॉडी 200 mg ला काहीच रिॲक्ट नाही करणार.
कारण ती तुमच्या बॉडीला सवय झाली आहे. जसं तुम्ही रोज 2 किलोमीटर चालताय किंवा पळताय, तुम्ही 2 महिने चालताय पळताय, 2 महिन्यानंतर तुम्हाला अरे मी एवढंच केलं, आता माझ्या बॉडीला काही रिॲक्टच नाही करत आहे. मग अशा वेळेला तुम्हाला रनिंग किंवा वॉकिंग तुमचं वाढवायला पाहिजे किंवा डिस्टन्स वाढवायला पाहिजे, स्पीड वाढवायला पाहिजे, असं असतं. तसंच लोकांना काय वाटतं प्री वर्कआउट मध्ये पण, आता मी हे एवढं घेतलंय, आता मला हे तर रिॲक्ट नाही होत आहे, मग मला हे वाढवायला पाहिजे डोस. त्याच्यामुळे तो डोस असा वाढत 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 जातो. पण जर ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही 1 महिना घ्या, 15 दिवस गॅप घ्या, 15 दिवसांनी परत घ्या, परत तुम्हाला आहे असा रिझल्ट देणार ते. पण त्याच्यासाठी तुम्हाला वाढवायची गरज नाही आणि प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. तुम्ही प्री वर्कआउट महिनाभर घ्या, थोडे दिवस गॅप घ्या, परत घ्या, असं करा, म्हणजे ती वाढवायची गरज नाही लागणार. जास्त अमाऊंट मध्ये घेतल्यानंतर बॉडीला काय साईड इफेक्ट होतं? त्याचा साईड इफेक्ट असं काही नाही आहे. हेच म्हटलं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन वरती वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा कार्डियक अरेस्ट, कारण प्री वर्कआउट मध्ये कॅफिन हाय असतं. हाय कॅफिन पण चांगलं नाही आहे शरीराला. ह्या गोष्टी पण प्री वर्कआउटमुळे होतात, जास्त अमाऊंट मध्ये जर होत असेल. आणि बॉडी बिल्डिंग मध्ये म्हटलं, बॉडी बिल्डिंग मध्ये हा स्पोर्टच पूर्ण ऍक्च्युली वेगळा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स पण घेता, तुम्ही त्याच्यामध्ये मेडिसिन्स ऍड करता, त्याच्यामुळे तुमची बॉडी सगळं डायजेस्ट करते आणि तुम्ही त्याच्यानंतर पण आणि जे काही प्रिकॉशन्स असतात ते पण करता, त्याच्यामुळे तुम्हाला सूट होतं. पण नॉर्मल लाईफस्टाईल जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टी सूट होत नाहीत. नॉर्मल ह्युमन बॉडीला पर केजी 1 ग्रॅम प्रोटीन, 1 ग्रॅम, आणि बॉडी बिल्डिंग साठी आपण ते एकतर 1.5 किंवा 2 पर्यंत जाऊ शकतो. वॉटर इंटेक काय पाहिजे, किती पाहिजे? वॉटर इंटेक 2 to 3 लिटर इनफ आहे रेग्युलर साठी. आणि जर तुम्ही ऍथलीट असाल, म्हणजे तुमच्या ऍक्टिव्हिटीज बॉडी जास्त करते, रनिंग आहे, वर्कआउट आहे, अशा वेळेला 3 लिटर तर कंपल्सरी पाहिजेच, कारण बॉडी डिहायड्रेट होत असते. आणि डिहायड्रेट होत असेल तर मग वॉटर इंटेक लागणारच. आता मी काही काम करत नाहीये म्हटल्यावर मला बॉडी डिहायड्रेट होत नाहीये, मग मला वॉटर इंटेकची तेवढी नीड नाहीये. मग मी अशा वेळेला काय करणार, 2 लिटर 2.5 लिटर वगैरे पिईन जास्त मॅक्स. पण जर मी ऍथलीट असेल तर मग मला 3 लिटर हे वॉटर इंटेक कंपल्सरी आहे, कारण घाम असू दे किंवा युरिन मधनं असू दे, पाणी सारखं जातच असतं. त्याच्यामुळे वॉटर इंटेक 3 लिटर तरी मॅक्सिमम 3 लिटर तरी पाहिजेच. मला काय वाटतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठली करत असेल किंवा सप्लिमेंटेशन कोणतंही घेत असेल तर वॉटर इंटेक थोडा हाय ठेवायलाच पाहिजे. पण जर प्रोटीन तेच ना, ऍथलीट असाल किंवा तुमची लाईफस्टाईल ऍक्टिव्ह आहे खूपच, तुम्ही जास्त पळापळ करताय किंवा वर्कआउट आहे, ऍथलीट आहे, स्पोर्ट्स खेळताय, जिमला जाताय, अशा गोष्टी पाणी जास्त पाहिजे. बॉडी डिहायड्रेशन होणं हे चांगलं साईन नाही आहे ऍक्च्युली. वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये काय फरक आहे? वेट लॉस म्हणजे फक्त स्केलवरती जे दिसतं वेट लॉस होणं ते वेट लॉस, आणि त्याच्यामध्ये तुमचं वॉटर लॉस होतं, मसल लॉस होतं, फॅट लॉस, या तिन्ही गोष्टी होतात. त्याच्यामुळे तुमचं वेट कमी होतं. पण फॅट लॉस मध्ये प्रॉपर तुम्ही फक्त बॉडी मधलं फॅटच कमी करताय, ते स्केलवर नाही दिसणार तुम्हाला, ते इंचेस मध्ये दिसेल. म्हणजे इंचेस मध्ये आपण कमी होतं किंवा जुने कपडे आपल्याला बसतायत, अशा गोष्टी होतात, ते फॅट लॉस मुळे होतात, इंचेस लॉस झाल्यामुळे. त्याच्यामध्ये तुमचा मसल लॉस नाही होत, वॉटर लॉस नाही होत, कारण तुम्ही तसं गोल ठेवून तुमचा डाएट प्लॅन वगैरे फॉलो करत असता. काही लोकांना असं वाटतं अरे माझं वेटच कमी नाही झालंय, मी रोज एवढं वर्कआउट करतोय, सगळं करतोय. पण जर तुमच्या बॉडीमध्ये विजिबल चेंजेस असतील तर तुम्हाला स्केलवर बघायची गरजच नाहीये. वेट लॉस ही एक अनहेल्दी प्रोसेस आहे. जर तुम्हाला वेट कमी करायचं ते ऍक्च्युअली फॅट लॉस थ्रू केलेलं सगळ्यात हेल्दी असणार आहे बॉडीसाठी. हो ऑब्व्हियसली. आता बिगिनर लोकांसाठी बेस्ट फूड्स द्यायचे तुम्हाला, त्यांना जेणेकरून त्यांनी त्यांचा डाएट कव्हर करतील. बेस्ट फूड मी सांगेन, डेली तुमचं जर जेवण असेल तर अंडे नॉनव्हेज असाल तर अंडे एक बेस्ट आहे, व्हेज असाल तर पनीर. ह्या 2 गोष्टी तर तुमच्या डेली लाईफ मध्ये असायलाच पाहिजेत. व्हेज मध्ये छोले आला, राजमा आला, परत चना आला, ह्या गोष्टी किंवा डाळी आले तुमच्या, ह्या गोष्टी तुम्ही व्हेज मध्ये कंपल्सरी प्रत्येक मील मध्ये तुमच्या पाहिजेतच. आणि जर मुली असाल किंवा लेडीज असतील तर सोयाबीन, टोफू ह्या गोष्टी पण तुम्ही ऍड करू शकता. मशरूम्स आले सॅलड मध्ये, ब्रोकोली आलं, ह्या गोष्टी तुम्ही ऍड करा. कार्ब्स ठेवा. भाकरी मी सांगेन की चपातीपेक्षा भाकरी इज बेस्ट. म्हणजे तुम्ही मग ती ज्वारीची असू दे किंवा बाजरीची असू दे, रिप्लेस केला कायम तरी पण चालेल. राईस पण एक चांगला सोर्स आहे कार्बसाठी. तुम्ही भाकरी भाजी नसेल खात तर तुम्ही राईस आणि राईस कार्बसाठी, प्रोटीन आणि सॅलड असं ठेवून तुम्ही मील करून खाऊ शकता. आणि कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे?
अवॉइड मी काही अवॉइड करा असं मी नाही, काही एका एका अशी काही गोष्टी असतात ज्या बॉडीला सूट होत नसतात. एक तर ऑइल एक असणार आहे. ऑइल आणि शुगर या 2 गोष्टी तर अवॉइड करा. आता ही डाएटचा पार्ट खूप वास्ट आहे आणि जेवढा आपण त्यामध्ये चर्चा करायला तेवढी कमीच आहे. आता आपण जे घेतलंय ते पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन घेतल्या. इन डिप्थ मध्ये पण आपण जाणार आहे आणि असंच आपण काय करणार आहे, जसं जर डाएटचं असेल किंवा वर्कआउटचे असेल ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. मॅडमासोबत आपण अजून 2 व्हिडिओ शूट करूया ज्यामध्ये इन डेप्थ मध्ये नॉलेज असेल प्लस वर्कआउटचे काही सेक्शन असतील तर ते पण आपण याच्यासोबत शूट करूया आणि हा व्हिडिओ आता आपण इथे थांबूया.